फक्त ओतूरमधून ती दोनच माणसं नाही तर हळूहळू करून त्यांनाही समजलं ही पोरगी भ्रष्टाचारी नाहीये, मनाने साफ आहे, हिच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. एक एक करता आज अख्खं ओतूर माझ्या मागे उभं राहिले. कुणी पक्ष पाहिला नाही, पक्ष सोडून आज ही निवडणूक लढवली जाते. फक्त शिवसेनेचे कार्य नाही, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा मला सपोर्ट साठी आज उभे आहेत तिथे. आणि मला दादांना तुम्हाला पण सांगायचंय, येणारा काळ मी सुद्धा कोणता पक्ष पाहून काम करणार नाही. हा ओतूर धालेवाडी गटामध्ये 16 गाव आहेत. 16 गावांच्या समस्या सगळ्या मला माहित झाल्यात. कुठे काय, कुठे रस्ते, कुठे सांडपाणी, कुठे कचरा व्यवस्थापन, कुठे आमच्या बचत गटाच्या महिला भगिनी असतील, कुठे युवक वर्ग असेल, कुठे शेतकरी वर्ग असेल, कुठे व्यापारी वर्ग असेल, त्या सर्वांनी मला त्यांच्या समस्या सांगितल्यात. आणि या सर्वांचे हात बळकट करण्यासाठी दादा तुम्ही आणि एकनाथजी शिंदे साहेबांची मला प्रचंड मदत लागणार आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही देखील माझा हात बळकट करणार आहेत. खरं तर ओतूर धालेवाडी गटात सर्वांनी जाहीर केलंय की अक्षता ही विजयी उमेदवार आहे. कालपासून शुभेच्छा यायला सुरुवात झाल्यात. पंचायत समितीचे उमेदवार देखील दादा आहेत, पण मला तिन्ही उमेदवार विजयीच होणार आहेत. तीनही नाही दादा, तालुक्यातील तुम्ही बोलत ना 8-0 करायचंय, 8-0 होणार आहे जिल्हा परिषदेचा. कारण वारं फिरलंय, सगळ्यांना माहिती आहे. खींच के तान, खींच के तान, खींच के तान. दादा तुम्ही जी संधी दिली ना मला, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. रात्रीचा दिवस करेल, फक्त ह्या जनतेसाठी काम करेल हा विश्वास तुम्हाला देते. खरं तर या काही लोकांनी माझ्या आईला रडवलंय, माझ्या आईच्या डोळ्यातून पाणी आलंय. का तर आपल्याकडे पैसे नाही म्हणून आपल्याला उमेदवारी नाकारली आहे. पण दादा तुमचं मी ऋण आयुष्यभर विसरणार नाही. कारण माझ्या आईला आज तुमचा देखील अभिमान वाटतोय. कारण जिल्हा परिषद सारखी उमेदवारी मला तुम्ही खरंच दिली आणि मी ती न विसरता खरं तर मला भावनिक होतीये. काय बोलावं समजत नाहीये मला. कारण जिल्हा परिषद ही खरंच छोटी गोष्ट नाही, खूप मोठी आहे आणि दादांनी सहज मला दिली. बाकी येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोर येईल. बटन दाबून तुम्ही सर्व तालुक्यातील उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करते.